ग्रह नक्षत्र जुळून आले त्यावेळी म्हणून मी बिग बॉसमध्ये जाते. जो जसा आहे त्याच्याशी तसंच वागायचं ही माझी स्ट्रॅटेजी आहे. त्याची धून झंकारली रोमा रोमात, त्याची धून झंकारली रोमा रोमात. बिग बॉस मराठीमध्ये याचं खास कारण ॲक्च्युली काहीच नाही आहे. फक्त ग्रह नक्षत्र जुळून आले त्यावेळी म्हणून मी बिग बॉसमध्ये जाते. घरात तुझी स्ट्रॅटेजी काय असेल? स्ट्रॅटेजी मी जशी आहे तशीच राहणं हीच माझी स्ट्रॅटेजी आहे. आणि आपली छान बाउंड्री सेट करणं ही माझी स्ट्रॅटेजी आहे. आणखीन जो जसा आहे त्याच्याशी तसंच वागायचं ही माझी स्ट्रॅटेजी आहे. तुझ्या स्वभावाचे कोणते पैलू तुला तुझ्या खऱ्या चाहत्यांना सांगायचे आहेत या शोमधून? माझ्या स्वभावाचे पहलू ओके. मला ना एका माणसामध्ये माणुसकी ही खूप इम्पॉर्टंट एक गोष्ट वाटते की असली पाहिजे. काइंडनेस असली पाहिजे. आणखीन एम्पथी असली पाहिजे. तर हे मी माझ्याकडनं लोकांपर्यंत पोचवेन कारण ही नॅचरली माझ्यामध्ये आहे. आणि आय होप की ते रिफ्लेक्ट पण होईल दुसऱ्या लोकांकडून माझ्यासाठी. तू घरात असताना सर्वात जास्त कोणाला मिस करशील आणि का? माझ्या घराला आणि माझ्या स्टुडिओला दोघांना मी खूप मिस करणार आहे. कारण ह्याची सवय आहे रोजची. घरी नसतानासुद्धा ॲटलिस्ट व्हिडिओ कॉलवर आईवडिलांशी बोलणं होऊन जायचं. आणि स्टुडिओ वर्क मला खूप मजा येते करायला. कामात बिझी राहणं मला खूप आवडतं. तर ते म्युझिक क्रिएटिंग सेशन्स मला खूप मिस होणार आहे. बाकी मी हे मनाची तयारी करूनच जाते आहे की 3 महिने हे प्रोजेक्टसारखं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदम मस्त खेळायचं आहे. तर ॲब्सल्युटली एक्सायटेड. अभिजित सावंत तुझा मित्र आहे, त्याने तुला या शोमध्ये यायला काही टिप्स दिल्यात का? मागचा सीझन तू पाहिला होतास आणि तेव्हा तुला कोण आवडलं? येस, त्याशी मी अगदी टिप्स घेतल्या आहे. आणि मागचा सीझन मी एक मिनटं बघितलं आहे कारण अभिजित त्यात होता. आणि माझ्यासाठी तोच विनर होता ॲब्सल्युटली. आणि तो जसा खेळला आहे तसंच ती माझ्यासाठी प्रेरणाच आहे. कारण तो खूप खरा होता. खूप एक जेन्युइन त्याचे इमोशन्स होते. आणि खूप असं व्यवस्थित जेंटलमॅनसारखा तो खेळला आहे. आणि तीच माझी पण एक पद्धत राहणार आहे. आणखीन त्यांनी टिप्स हेच दिले की तू जशी आहे ना तशीच राहा. ते लोकांना आवडेल आहे कारण यू आर अ लायकेबल पर्सन. उगाचचे काय म्हणतात फालतू ओरडाआरडी वगैरे मुद्दामून लोकं करतात म्हणून करण्याची गरज नाही आहे. जशी तू आहे तशीच राहा आणि तेच मी फॉलो करणार आहे. तुला जास्त राग कशामुळे येतो आणि तू कसा कंट्रोल करतेस? मला खोटेपणामध्ये खूप राग येतो किंवा जे लोकं दुसऱ्यांना खूप घालून पडून बोलतात ते मला आवडत नाही. कंट्रोल तर नाही करता येत. माझ्या चेहऱ्यावर दिसतो, माझा चेहरा फुगून येतो. इनफॅक्ट मी बिग बॉसमध्ये आय थिंक हे एक डेव्हलप करणार आहे की अँगर कसा शो करायचा कारण ते मला नीट जमत नाही. तर मे बी बिग बॉस विल हेल्प मी टू शो अँड व्हेंट माय अँगर. बिग बॉसच्या घरात जर तुला चॉईस मिळाला तर तुला तुझ्या इंडस्ट्रीमधल्या कोणत्या मित्रमैत्रिणीला घेऊन जायला आवडेल तुझ्यासोबत? माझे क्लोज फ्रेंड्स जे आहेत, जे माझे म्युझिक पार्टनर्स पण आहेत, पण ते मराठी नाही आहेत म्हणून त्यांना नाही घेऊन जाऊ शकत होते. आय विश अभिजितच्या सीझनमध्ये मी असते तर माझ्यासाठी ते खूपच सोपं होऊन गेलं असतं कारण तो इतक्या वर्षांपासून फ्रेंड आहे. तर बाकी आत्ता आय एम एक्सायटेड की कोणते नवीन चेहरे बिग बॉसमध्ये येणार आहे आणि कोणती नवीन पर्सनॅलिटीज मला बघायला मिळणार आहे. तर मजा येईल, बघूया. तुझं गाणं आम्हाला बिग बॉसच्या घरात ऐकायला मिळेल ना? हो, नक्कीच. म्हणजे ते माझं एक काय म्हणतात गो टू असणार आहे. जेव्हाही मला लो फील होईल किंवा जेव्हाही आय विल बी हॅपी. इनफॅक्ट म्युझिक हॅज बीन माय गो टू सिन्स चाइल्डहूड. तर गाणं तर असं म्हणजे असं नॅचरल आहे. जसं आपण श्वास घेतो तसं गाणं आहे माझ्यासाठी. तर जेव्हाही मन करेल ते मी गाईन. एखादं मराठी गाणं म्हणून दाखवशील? त्याची धून झंकारली रोमा रोमात, त्याची धून झंकारली रोमा रोमात, उमालूनी जीवाला माझ्या देहात, त्याची धून झंकारली रोमा रोमात. सो जा निंदिया सो जा, सो जा निंदिया सो जा,
इन दो नैनों में तू आ, इन दो नैनों में तू आके फिर सो जा, निंदिया सो जा.